हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड सम एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट दी वर्ड विच मीन्स दी सेम ॲज दी गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. इनडिलिबल, इनफॉलिबल, इनएव्हिटेबल, इनविन्सिबल. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. जे टाळता येत नाहीत ते. तर काय म्हणतात याला? समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. जे टाळता येत नाही ते. तर याला म्हणतात इनएव्हिटेबल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनएव्हिटेबल म्हणजे समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. इनडिलिबल म्हणजे काय असते? ज्याला डिलीट करता येत नाही ते. इनफॉलिबल म्हणजे जो कधी फेल होत नाही, ज्याला कोणी हरवू शकत नाही. ठीक आहे. आणि इनविन्सिबल ज्याला जिंकलं जाऊ शकत नाही, ज्याला आपण हरवू शकत नाही. ठीक आहे. या सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए ग्रुप ऑफ सिंगर्स इन ए चर्च. बँड, होस्ट, कॉयर और ट्रूप. काय म्हणतात? ए ग्रुप ऑफ सिंगर्स इन ए चर्च. तर याला म्हणतात कॉयर. ऑप्शन सी. बँड म्युझिशियनचा असतो. होस्ट म्हणजे इव्हेंट मॅनेज करतो तो. ट्रूप असतो सोल्जर्सचा, जवानांची तुकडी. TROOP ट्रूप असतो सोल्जर्सचा. आणि TROUP हा ट्रूप असतो डान्सर्सचा. ठीक आहे. कलेक्टिव्ह नाउन्समध्ये हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ट्रूप ऑफ सोल्जर्स, जवानांची तुकडी, अँड ट्रूप ऑफ डान्सर्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी वर्ड विच मीन्स दी सेम ॲज दी गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए सडन रश ऑफ ए लार्ज नंबर ऑफ फ्रायटन्ड पीपल और एनिमल्स. स्केपगोट, रिक्लूज, स्टम्पीड, लुनॅसी. ए सडन रश ऑफ ए लार्ज नंबर ऑफ फ्रायटन्ड पीपल और एनिमल्स. तर याला म्हटलं जातं स्टम्पीड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. स्टम्पीड म्हणजे ए सडन रश ऑफ ए लार्ज नंबर ऑफ फ्रायटन्ड पीपल और एनिमल्स. अचानक अफरातफर माजणे. अचानक खूप सारे लोक घाबरलेत, इकडे तिकडे पळतायत. हे स्केपगोट पण तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. हे पण बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेलं आहे. स्केपगोट म्हणजे बळीचा बकरा. रिक्लूज एकटा राहणारा, एकाकी. लुनॅसी म्हणजे वेडेपणा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी वन वर्ड फॉर दी फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू डज नॉट टायर्ड इझिली. इनएव्हिटेबल, इनडिफेटिगेबल, इनडिलिबल, इनफॉलिबल. वन हू डज नॉट टायर्ड इझिली. तर या सर्व टर्म्स आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिल्या होत्या. इनएव्हिटेबल काय असते? ज्याला अवॉइड करू शकत नाही, जे कंपल्सरी आहे, नेसेसरी आहे. इनडिफेटिगेबल जो कधी थकत नाही, तो इनडिफेटिगेबल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वन हू डज नॉट टायर्ड इझिली, इनडिफेटिगेबल. इनडिलिबल ज्याला इरेज करता येत नाही, डिलीट करता येत नाही. इनफॉलिबल जो कधी हरत नाही, फेल होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए टाइप ऑफ डोम शेप्ड शेल्टर बिल्ड फ्रॉम ब्लॉक्स ऑफ सॉलिड स्नो. इग्लू, विगवॅम, चॅलेट, हट. A type of dome-shaped shelter built from blocks of solid snow. Solid snow पासून बनवलेले घर. तर याला म्हणतात इग्लू. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. विगवॅम काय असते? तर डोम शेप्ड शेल्टर असते बिल्ड फ्रॉम एनिमल स्किन. हे बनलेले असते एनिमल स्किन पासून. हे सुद्धा डोम शेप्ड शेल्टर आहे. व्हॉट इज चॅलेट? तर युरोपियन लाकडाची घरं जी असतात त्याला म्हणतात चॅलेट. हट म्हणजे झोपडी. नेक्स्ट क्वेश्चन. Select the one word for the following group of words that which cannot be taken by force. Inaccessible, impregnable, inapprehensible, immutable. That which cannot be taken by force. ज्याला फोर्स लावून जिंकता येत नाही, ज्याला जबरदस्ती जिंकता येत नाही. तर याला म्हटलं जाते इम्प्रेग्नेबल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स, इम्प्रेग्नेबल. ज्याला फोर्स लावून जिंकता येत नाही. इनॲक्सेसिबल ज्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. इनॲप्रिहेन्सिबल ज्याला सहज समजता येत नाही. इम्युटेबल म्हणजे ज्याला म्यूट करता येत नाही, ज्याला गप्प करता येत नाही. ठीक आहे. इम्युटेबल. नेक्स्ट क्वेश्चन. ए साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. इललेजिबल, इनएव्हिटेबल, इनकम्प्रिहेन्सिबल, इनऑडिबल. ए साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. जे ऐकू येत नाही ते इनऑडिबल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इललेजिबल जे वाचता येत नाही त्याला म्हणतात इल्लेजिबल. ठीक आहे. इनएव्हिटेबल ज्याला अवॉइड करता येत नाही, जे नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं.
इनकॉम्प्रिहेन्सिबल, ज्याला आपण समजू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. आर्किओलॉजी, सेफोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, जिओलॉजी. ए स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. तर स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री असते आर्किओलॉजी, ऑप्शन ए. व्हॉट इज सेफोलॉजी? सेफोलॉजी काय असते? स्टडी ऑफ इलेक्शन. अँथ्रोपोलॉजी स्टडी ऑफ ह्युमन. जिओलॉजी स्टडी ऑफ अर्थ. यासुद्धा सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. यावर सुद्धा बऱ्याच वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए पर्सन हू कॅन स्पीक ओनली 2 लँग्वेजेस. मोनोलिंग्युअल, मल्टीलिंग्युअल, लिंग्विस्ट, बायलिंग्युअल. ए पर्सन हू कॅन स्पीक ओनली 2 लँग्वेजेस. तर 2 लँग्वेजेससाठी असते बायलिंग्युअल, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ज्याला फक्त 2 भाषा बोलता येतात तो बायलिंग्युअल. मोनोलिंग्युअल, तर मोनो म्हणजे एक, जो एकच भाषा बोलू शकतो तो मोनोलिंग्युअल. मल्टीलिंग्युअल, जो खूप भाषा बोलू शकतो. लिंग्विस्ट पण असते, ज्याला खूप भाषा येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव दी वन वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. पॅनेशिया, अँटीडोट, अँटीबायोटिक, पेटंट. ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस, सर्व प्रॉब्लेम्सचा रामबाण इलाज. काय म्हणतात याला? पॅनेशिया, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पॅनेशिया इज रेमेडी फॉर ऑल डिसीजेस, रामबाण इलाज. ठीक आहे. अँटीडोट काय असते? तर पॉयझनच्या ट्रीटमेंटसाठी देतात, त्याला म्हणतात अँटीडोट, विषनाशक. अँटीबायोटिक, अँटीबायोटिक मेडिसिन्स जे इन्फेक्शनला ट्रीट करते. पेटंट, जो अधिकार फक्त आपल्यालाच असतो, असं कॉपीराईट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. फोनोलॉजिस्ट, फिलॅन्थ्रोपिस्ट, फिलाटेलिस्ट, पायनेगॅरिस्ट. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. स्टॅम्प कलेक्शनची हॉबी असणारा, छंद असणारा. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? तर याला म्हणतात फिलाटेलिस्ट, ऑप्शन सी. व्हॉट इज फोनोलॉजिस्ट? तर जो शब्दांचा आणि साऊंडचा अभ्यास करतो त्याला म्हणतात फोनोलॉजिस्ट. शब्दांचा आणि साऊंडचा अभ्यास करतो, त्याचा एक्सपर्ट असतो, त्याला म्हणतात फोनोलॉजिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट, जो माणसांची मदत करतो, माणसावर प्रेम करतो, परोपकारी. ठीक आहे. पॅनेगॅरिस्ट म्हणजे जो वाहवा करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू इज इन चार्ज ऑफ ए म्युझियम और आर्ट गॅलरी. मॉनिटर, क्युरेटर, इन्स्ट्रक्टर, कलेक्टर. इन चार्ज ऑफ ए म्युझियम और आर्ट गॅलरी, तर याला म्हणतात क्युरेटर, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मॉनिटर, जो क्लासमध्ये हेड असतो. इन्स्ट्रक्टर, सूचना देणारा. कलेक्टर, जो कलेक्शन करतो, कलेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट. वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स. टॅलेंटेड, होस्ट, वर्सेटाईल, नन ऑफ दीज. वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स, तर याला म्हणतात वर्सेटाईल, ऑप्शन सी. वर्सेटाईल इज वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स. होस्ट काय पाहिलं होतं प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये? पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारा. दी मॅन हू रिसिव्ज गेस्ट इज कॉल्ड होस्ट. ठीक आहे. आणि वर्सेटाईल म्हणजे वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स, अष्टपैलू, ऑलराऊंडर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए मॅन विथ ऑड हॅबिट्स. मूडी, सायनिकल, इंट्रोवर्ट, इसेंट्रिक. तर मूडी म्हणजे दुःखी, डिजेक्टेड, जॉयलेस. सायनिकल म्हणजे निंदा करणारा. इंट्रोवर्ट कमी बोलणारा, अंतर्मुख व्यक्ती. इसेंट्रिकचा अर्थ काय असतो? विक्षिप्त, किंकी, स्केटी, ॲबनॉर्मल, एक्सेप्शनल. तर हे मॅन ऑफ ऑड हॅबिट्स येईल इसेंट्रिक, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. खूप वेळा एक्झामला विचारलेला प्रश्न आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन. दी ऑब्जेक्ट दॅट कॅनॉट बी सीन इज कॉल्ड. इनविजिबल, विजिबल, व्हॅल्युएबल, इम्पॉर्टंट. दी ऑब्जेक्ट दॅट कॅनॉट बी सीन, अदृश्य वस्तू. तर अदृश्य वस्तू इनविजिबल, विजिबल, दृश्य वस्तू, दिसणारी वस्तू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. An officer or a post with no work but high pay. Honorary, ex officio, gratis, sinecure. An officer or a post with no work but high pay. तर याला म्हणतात सायनेक्युअर, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे ग्रेटिस असते, विदाऊट पेमेंट. हे सुद्धा खूप वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. ऑनररी म्हणजे मानधन आणि सायनेक्युअर म्हणजे अन ऑफिसर ऑर ए पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे. एखादा ऑफिसर किंवा एखादे पद ज्याच्यासाठी काम कमी पण पगार जास्त असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Which of the following word means an old unmarried woman? Bachelor, spinster, virgin, widow. An old unmarried woman. तर याला म्हणतात स्पिन्स्टर. ऑप्शन बी. बॅचलर म्हणजे अविवाहित पुरुष, वर्जिन कुमारी, विधवा विडो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू हॅज नॉलेज ऑफ मेनी लँग्वेजेस. लिंग्विस्ट, पॉलिलिंग्विस्टिक, मल्टीलिंग्विस्टिक, क्लेवर. वन हू हॅज नॉलेज ऑफ मेनी लँग्वेजेस. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं लिंग्विस्ट इज वन हू हॅज नॉलेज ऑफ मेनी लँग्वेजेस. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू हॅज मोर दॅन वन वाईफ. मोनोगॅमस, मोनॅन्ड्रस, पॉलिगॅमस, पॉलिअँड्रस. वन हू हॅज मोर दॅन वन वाईफ. एकापेक्षा जास्त पत्नी असलेला. तर अशा व्यक्तीस म्हटले जाते पॉलिगॅमस. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोनोगॅमस, मोनो म्हणजे एक आणि मोनोगॅमस म्हणजे एक पत्नी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू इट्स ह्युमन फ्लेश. सेवेज, नोमॅडिक, नॉन व्हेजिटेरियन, कॅनिबल. वन हू इट्स ह्युमन फ्लेश. नरभक्षी. तर याला म्हणतात कॅनिबल. ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर. नरभक्षक, नरभक्षी. वन हू इट्स ह्युमन फ्लेश, कॅनिबल. सेवेज, जंगली, क्रूर, क्रुएल, हार्श, ब्रुटल, वाईल्ड. नोमॅडिक म्हणजे भटक्या. नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.